नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सागर हा आता सकाळीच घरी आलेला असतो आणि नेमकं सावनी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. तेव्हा आता ती सागरला पाहते आणि म्हणते की अरे बापरे, म्हणजे सागर हा रात्रभर बाहेर होता तर. ग्रेट जॉब मुक्ता. सागर, अरे तू तर खूप डिस्टन्स ठेवलं आहे मुक्ताला, तू तर सोडून जाणार आहेस ना तिला. आणि हसत असते. आता सागर रूमच्या आतमध्ये येतो आणि मुक्ताकडे पाहत असतो, कारण मुक्ता ही सागरच्या विचारांमध्ये, त्याच्या आठवणींमध्ये बसल्या बसल्या झोपी गेलेली असते. आणि हे पाहून सागर म्हणतो की मुक्ता, माझ्यासारख्या माणसावर इतका इतकं प्रेम का करता तुम्ही? मी तुम्हाला काहीच नाही करू शकत, माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे हे तुम्हाला कळालंच असेल, असं काहीही बोलत असतो. आणि त्यानंतर आता इतक्यात मुक्ताला जाग येते. मुक्ता म्हणते, एक मिनिट, तुम्ही कधी आलात? म्हणजे तुम्ही रात्रभर बाहेर होता का? सागर म्हणतो, हो मी आत्ताच आलो आहे. लगेच आता सागर टॉवेल घेतो आणि वॉशरूमला जात असतो, पण मुक्ता त्याला हात धरून अडवते आणि म्हणते की हो, काय चाललं आहे तुमचं? मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही आता रात्रभर बाहेर होतात, माझ्यापासून पळ का काढताय? तुमच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलची काळजी दिसते. एकीकडे तुम्ही सॉरी म्हणताय आणि दुसरीकडे माझ्यापासून नजर चोरताय. काय झालं तुम्हाला? काय होतंय सांगा ना सागर. सागर मात्र गप्पच बसलेला असतो. तरी सागर मात्र मुक्ताच्या बोलण्यावर काहीच न म्हणता तिला म्हणतो की आता फ्लाईटची वेळ जवळ येते मुक्ता, मला अजून तयारी पण करायची, आणि लगेच वॉशरूममध्ये निघून जातो. तर आता मुक्ताला खूपच राग आलेला आहे प्रेक्षकांनो. पुढे आता सागर हा तयार होऊन आलेला असतो, तर इंद्रा त्याला औक्षण करत असते आणि इंद्राला खूपच रडू येतं. इंद्रा म्हणते की पोरा, काळजी घे रे पोरा, इकडे तुझी बायको तू येईपर्यंत जेवायची नाही, तुझ्यासाठी थांबून राहायची तिकडे, तसं नाही होणार. तेव्हा तुझ्या खाण्यापाण्याच्या ज्या काही सुविधा असतील ना त्या वेळेवर करत जा, नुसतं कामच करत बसू नकोस. आणि रडायला लागते. आता सागरसुद्धा खूप इमोशनल झालेला असतो आणि मग आता सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण इंद्रा खूपच रडत असते. तर लगेच सागर म्हणतो की मम्मी, काळजी करू नकोस, आणि तिला जवळ घेत असतो. स्वातीही म्हणते की अगं मम्मी, तू जर असं रडत राहिली तर दादूचा पाय कसा काय निघेल, शांत हो बरं. तरी इंद्राला मात्र खूपच भरून आलेलं असतं, कारण आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय म्हटल्यावर तिला एकदम वाईट वाटत असतं. लगेच आता स्वाती इंद्राचा हात हातामध्ये धरते आणि म्हणते की अगं मम्मी, आम्ही आहे ना तुझी काळजी घ्यायला, नको काळजी करूस, दादूच राहील तिथे व्यवस्थित. त्यानंतर आता सागर सगळ्यांना भेटत असतो. स्वातीलाही तो म्हणतो की स्वाती, काळजी घे, जास्त दगदग करू नकोस, मी येईल लवकर, असं म्हणून तो सर्वांना धीर देत असतो. कोमललाही तो म्हणतो की कोमल, जास्त बाहेर फिरायचं नाही, मी नाही आहे म्हणून काही असं तुला भीती नाही राहणार असं समजू नकोस, माझं लक्ष राहील सगळ्यांवरती. कोमल म्हणते हो बाबा, नाही जाणार बाहेर, बस. त्यानंतर आता लकी समोर सागर उभा राहतो आणि म्हणतो की लकी, आता मी नाही आहे म्हणून पुन्हा काहीतरी कांड करायचा प्रयत्न करू नकोस, कारण निस्तरायला मी नसणार आहे इथे. तेव्हा जरा जपून राहायचं आणि व्यवस्थित नीट राहायचं माझ्यासारखं, समजलं ना? एकदम असं खडकावून सांगत असतो. आणि लकीच्या डोळ्यात मात्र पाणी असतं, तो एकही शब्द बोलत नाही आणि म्हणतो की हो दादूस, नाही वागणार मी चुकीचं, बस. त्यानंतर आता सागर हा मुक्ताकडे पाहत असतो आणि मुक्ताही त्याच्याकडे एकटक पाहत असते. आता सागर मनात विचार करत असतो की काय करू, कारण त्याच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं, पण तो आता काहीच बोलू शकत नाही आहे. म्हणून मुक्ताला अचानक काहीतरी आठवतं आणि मुक्ता ही सागरला म्हणत असते की एक मिनिट, आणि आतमध्ये पळतच सुटते. त्यानंतर इकडे इंद्रा म्हणते, आता हिला काय आठवलं, एवढ्या वेळ सागर इथे उभं होता तेव्हा आणायचं ना हिला काय द्यायचं होतं ते. आता सागर, तू तिला भेटायला आलास आणि ती गेली आतमध्ये. लगेच सागर मनात विचार करतोय की मुक्ता बाहेर यायच्या आत मला इथून जावं लागेल, कारण त्यांना परत काही आठवलं आणि त्या परत काहीतरी बोलल्या सर्वांसमोर, तर माझा पाय इथून निघणार नाही. त्याच्यापेक्षा त्या यायच्या आत मी निघून जातो. आता मुक्ता रूममध्येच राहते, तर सागर इकडे सर्वांना बाय म्हणून जातच असतो, पण तितक्यात सावनी त्याला अडवते आणि म्हणते की सागर, ऑल द बेस्ट, आणि हसत असते. सागर मात्र काही रिस्पॉन्स देत नाही आणि लगेच बाहेर निघून जातो. इकडे लगेच सावनीच्या मनासारखं होतं. ती म्हणते, एवढा विरह, मजाच येणार आहे. मुक्ता, अगं तू इमोशनली गरीब झाली आहे, गरीब. तुला माहिती आहे, तुझा नवरा तुझ्याकडे विरह सोडून गेला आहे, पण माझ्याकडे पैसा आणि चावी ती हातामध्ये गोलगोल फिरवत असते, कारण मुक्तासाठी पैसे ठेवलेल्या लॉकरची चावी आता सावनीच्या हातामध्ये आहे. तितक्यात आता मुक्ता बाहेर येते आणि सागरला बघते. तर स्वाती म्हणते, काय गं बहिणी, तुला हे आत्ताच आठवलं होतं का? दादाची फ्लाईट चुकली नसते का? दादाला खूप घाई झाली होती, तो गेला निघून. असं ऐकून तर मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ताला खूप शॉक लागतो की मला न भेटता सागर इथून गेले, पण याच गोष्टीमुळे आता ती खूप इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सावनी मात्र तिची मजा घेत असते, तिच्यावर हसत असते. प्रेक्षकांना पुढे आता सागर तर निघून गेला आहे, पण मुक्ताच्या मनामध्ये कायम हीच जखम झालेली आहे की सागर मला न भेटता इथून निघून गेला. पुढे मुक्ता ही खूप खचून गेलेली असते प्रेक्षकांनो. तर आता सावनी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिने तिच्या मैत्रिणीला कॉल केलेला असतो. ती म्हणत असते की हॅलो, अगं मला इतक्या दिवस पैशांची खूप गरज होती, पण सध्या मला गरज वाटत नाही आहे. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की काय गं, अचानक पैशांचा पाऊस पडला की काय? तेव्हा सावनी म्हणते, पाऊस नाही पडला आहे,
किंवा तसं तू समजू शकतेस, तुला जे वाटतं ते. पण किट्टीचे जे काही 10 लाख रुपये आहे ते मी उद्याच तुला आणून देते. तेव्हा तिची मैत्रीण खूप खुश होते आणि म्हणते की काय गं सावनी, सांग ना कुठून आणले तितके पैसे. सावनी म्हणते की तुला काय करायचे, पण मी उद्याच ते पैसे देते कारण मी खूप खुश आहे. आता खूप मजा येणार आहे. आणि ती पुन्हा एकदा खूप हसत असते की सागरने माझ्यासाठी पैसे ठेवलेत, मुक्तासाठी नाही, असं सुद्धा ती म्हणत असते. प्रेक्षकांनो, हॉलमध्ये आता सर्वजण जे नाश्ता करत असतात, तर किचनमध्ये मुक्ता ही काम करत असते. मुक्ताचं बिलकुल लक्ष लागत नसतं. तर इकडे इंद्रा ही स्वातीला म्हणत असते की अगं मला शेवंता भेटली होती बाजारात. ती म्हणत होती की मांदेली घेतेस का, कारण तिने पण घेतली आणि म्हटली की तुझ्या सागरला मांदेली खूप आवडते, जा ना घेऊन. मग मी तिला कसं सांगणार की सागर बाहेर गेलाय ते. पण माझ्या सागरला आता जरी नसला ना तो तरी चालेल, पण जेव्हा कधी परत येईल ना तेव्हा त्याला सर्व अगदी पोट भरून खाऊ घालेल. स्वाती म्हणते अगं मम्मी, तू किती पुढचा विचार करते, आज तर दादाचा जाऊन पहिलाच दिवस आहे, तर लगेच तुझी यायची सुद्धा वाट पाहायला सुरुवात झाली का, आणि हसायला लागते. त्यानंतर आता सर्वांचंच गप्पा मारत असताना तिथे मिहीर येतो. मिहीर अचानक येतो आणि म्हणतो की काय, मला बोलायचं आहे तुमच्याशी. मिहीर म्हणतो की सागर परत कधीच येणार नाही आहे, तो कायम आता सिंगापूरलाच राहायला गेलाय. तेव्हा सर्वजण शॉक होतात आणि त्याला वेड्यात काढू लागतात की काय बोलतोय मिहीर तो, तुला कळतं का, आमचा सागर 6 महिन्यांसाठी गेलाय. मुक्ताई म्हणते अरे मिहीर तसं नाही आहे, ते आम्हाला सांगून गेले की टायअप केल्यामुळे मला 6 महिने ट्रेनिंगला लागणार आहे आणि त्याच्यानंतर ते पुन्हा इकडे येणार आहे. मिहीर म्हणतो माझी सर्व चौकशी करून झाली आहे, दादूसने सर्वांपासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली, याचं कारण मला माहिती नाही आहे, पण मी चौकशी केल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याने परमनंट ॲड्रेससाठी तिकडचा ॲड्रेस चूज केला आहे. तेव्हा आता सर्वांना धक्काच बसतो. तरी इंद्रा म्हणते की काय रे पोरा, तुला खरं खरं माहीत आहे ना तरच बोल, काहीतरी खोटं बोलून आम्हाला घाबरवू नकोस. मिहीर म्हणतो की मला खोटं बोलून काय मिळणार आहे, जे माझ्या कानावर आले तेच मी तुम्हाला बोलत आहे. दादूसने ही गोष्ट मला सांगितली नव्हती, तर ही कामतकडून मिहीरला कळालेली गोष्ट असते आणि त्यामुळेच तो अचानक येऊन मुक्ताला ही गोष्ट सांगण्यासाठीच आलेला असतो. प्रेक्षकांना पुढे आता मुक्ता ही पूर्णपणे गळून गेलेली असते. त्यातल्या त्यात आता मिहीर म्हणतो की माझ्याकडे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, आणि म्हणून तो ते एक लेटर असतं ते मुक्ताला म्हणतो की हे घे आणि वाच. आता मुक्ता ते लेटर घेऊन वाचायला लागते, तर मुक्ताला धक्काच बसतो आणि मुक्ता तिला डायरेक्ट चक्करच येते, कारण तो असतो डिवोर्स पेपर. सागरने जाताना 2 गोष्टी केल्या, एक म्हणजे त्याने परमनंट ॲड्रेस सिंगापूरचा घेतला आहे, तो परत कधी येणार नाही, आणि दुसरं म्हणजे त्याने मुक्ताला डिवोर्स पेपर दिलेला आहे की जेणेकरून मुक्ता माझ्यापासून दूर होईल. प्रेक्षकांनो, ह्या गोष्टीमुळे मुक्ता आणि घरातले सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. तर आता पुढे असं बघायला मिळतं, सावनी मात्र खूप खुश असते. ती म्हणते की वा, माझा सोडाचा पहिला पॉईंट मुक्त आहे आणि सागरकडून तर ते सहज होतं आहे, आता मला काहीच करायची गरज नाही आहे. तर मिहीर म्हणत असतो की मला पण हीच गोष्ट कळत नाही आहे, दादूस फक्त जाताना माझ्या हातामध्ये हे लेटर ठेवलं आणि म्हणाला की वहिनीला दे. तेव्हा आता इंद्रा म्हणते पण आहे काय याच्यामध्ये. तेव्हा मुक्ता सांगू लागते की घटस्फोट. आता इंद्राला धक्काच बसतो आणि म्हणते की काय, मला सागरकडून ही अपेक्षा नव्हती. मुक्ता तर सागरवर खूप प्रेम करते आणि सागरचंही मुक्तावर इतकं प्रेम असताना तो असं का वागतोय, पण कुठून अवदासा सुचते याला, नवीन नवीन काहीतरी करतोय हा. मिहीर म्हणतो मलाही काहीच कळत नाही आहे, आणि मला जाताना क्रेडिट कार्ड पण देऊन गेला आणि म्हणाला की तूच वापर, मला काहीच कळत नाही आहे त्याचं काय चाललं आहे ते. तेव्हा स्वाती म्हणते की त्याला कोणी प्रेशराईज करते का, कोणाच्या दबावामुळे तो असं बोलतोय का. लकीसुद्धा रडायलाच लागतो. सावनी मात्र खूप खुश असते. इकडे मिहीर म्हणतो वहिनी तुमचं काही भांडण झालं होतं का दादूस बरोबर, त्याने असा अचानक निर्णय का घेतला. इंद्रा म्हणते की काय का मुक्ता, आता आपल्याकडे काही पर्यायच नाही, कसं बोलणार आहोत आपण, तो तर निघून गेला असेल. आता इंद्रा लगेच म्हणते मिहीर मला खरं खरं सांग, सागरची फ्लाईट किती वाजताची होती. तेव्हा मिहीर अडखळतो आणि म्हणतो की लेट आहे. मुक्ता म्हणते मला एक्झॅक्ट टाईम सांग. मग मिहीर म्हणतो की रात्री मध्यरात्रीची आहे. मुक्ता म्हणते फ्लाईट इतक्या लेट असताना हे घरातून सकाळी निघताय, काय चाललं आहे काय, आता यांना डिवोर्स हवा आहे ना, मग मलाही काय हवं आहे मी ते जाऊन यांना सांगते. आता मुक्ता सर्वांना म्हणजे टाळत लगेच निघते सागरकडे जाण्यासाठी. तर मिहीर म्हणतो वहिनी तुम्ही एकट्या कुठे चालल्या आहेत, मीही येतो तुमच्याबरोबर. तेव्हा मुक्ता म्हणते नाही, माझी लढाई मी स्वतःच लढणार, मी एकटीच जाणार. असं म्हणून आता मुक्ता निघून जाते रागानेच. इकडे सागर हा एका बाकड्यावर बसलेला असतो. तो काही तिकडे गेलेलाच नसतो एअरपोर्टवरती, तो इथेच कुठेतरी बाकड्यावर ऑफिसच्या बाहेर बसलेला असतो आणि तो मिस करत असतो मुक्ताला. त्याला सर्व गोष्टी जुन्या आठवत असतात की मुक्ता कशी सईला जीव लावायची, मुक्ताने सईला कसं आपलं मानलं होतं. प्रत्येक गोष्ट सागरला मुक्ताची आठवत असते की मुक्ताने कशा प्रकारे माझ्या घरच्यांचा सांभाळ केला, सर्वांना जीव लावला, सर्वांना आपलं मानलं, माझ्यावर इतकं प्रेम केलं, माझ्यावर विश्वास दाखवला, पण काय काय झालं याच्यामधून, काहीच नाही, कारण मी तर त्यांना आपलं माणूस नाही शकलो, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला माझ्यामुळे. सागर हा स्वतःवरच ब्लेम करत आता मुक्ताचे फोटो पाहत असतो. त्यानंतर तो म्हणतो की मुक्ता मला माफ कर,
मी नाही तुला सुखाने ठेवू शकलो, पण मी आता कायमचा तुझ्यापासून दूर जाणार आहे. आणि त्या फोटोकडे पाहून म्हणतो, पण काही असू द्या, तुमची स्माईल खूप गोड आहे, असंच कायम हसत राहा. पुढे आता सागर म्हणत असतो की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. मी नाही चांगलं वागू शकलो. मी तर आतापर्यंत फक्त तुम्हाला त्रास दिला आहे, तुमच्याशी भांडलो आणि हे घरच्यांनासुद्धा कळालं आहे की मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. तेव्हा मला माझी चूक सुधारायची असेल तर तुमच्यापासून दूर जाणं हाच पर्याय आहे. मी माझ्या चुकीची शिक्षा मला स्वतःला देणार आहे मुक्ता. तुमचं आयुष्य मी खराब केलं आहे, कारण मी तुमच्याशी कधी चांगलं नाही वागलो ना. तो आशू बरोबर म्हणतो की मुक्ताच्या पुढे अजूनही मुलांची लाईन लागेल. बरोबर आहे, मग तेच मला हवं आहे. आशू आहेच ना तुमचा मित्र, तुम्हाला गरज पडली की येईलच तो. मग माझी काय गरज आहे? आणि पुढे म्हणत असतो की मुक्ता, आता मी कायमचा दूर जातोय, कारण आता तुला त्रास द्यायला कोणीच राहणार नाही आणि तुलाही सवय होईल. असं बोलत असतानाच मुक्ता समोरून येते आणि म्हणते, हो का? तेव्हा आता प्रेक्षकांना मुक्ता खूप चिडलेली असते ती सागरवरती आणि म्हणते की नको तिथे जास्त म्हणजे विचार करण्याची गरज नाही आहे. नको तिथे शहाणपणा करायचा नाही. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला सोडून जाल? तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही. आणि हे काय डिवोर्स पेपर? नको तिथे जास्त शहाणपणा करायचा नाही. असं म्हणून आता ते डिवोर्स पेपर सागरची कॉलर पकडते आणि ते डिवोर्स पेपर त्याला दाखवत पूर्णपणे त्याचे तुकडे तुकडे करून फाडून त्याच्या अंगावर फेकते. आणि लगेच त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की तुम्ही मला सोडून सिंगापूरला बिलकुल जायचं नाही. आणि असं म्हणून आता ती सागरला घरी घेऊन जाणार आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा सागरला मुक्ताने घरी न्यायचा प्लॅन केला आहे. सक्सेस होईल का हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत रहा प्रेमाची गोष्ट चॅनलला.